काय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाल्याच्या नंतर आतापर्यंत कुठेही पब्लिकली कार्यक्रमाला गेलेले नाहीत। पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आष्टी विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी आष्टी मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून या ठिकाणी होणार आहे। पुढच्या 25 पिढ्या आमच्या सुखानं या ठिकाणी जगणार आहेत। म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी 1.68 TMC पाणी हे आता आम्हाला मिळालेलं आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। 2800 समथिंग कोटीची आणि कोटी रुपयाचं काम जे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली, परंतु बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधान परिषदेचे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय। एकूण याचं वैशिष्ट्य कसं असणार आहे? कसा पाहिलं तर आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका होता, यातून दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते पोलिसांना हे पहा, यापूर्वी कुकडीचं 500 MCFT पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे 2014 पर्यंत आमदार असताना। ते आमचा जो खालचा 625 MCFTचा मेहकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना 97% मी पूर्ण केली। या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉइंट विचारला होता, तो पॉवर पॉइंट दिला आणि ती योजना मला वाटतं तिसऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली। आणि आता ही योजना ही 2005-06 पासून माझ्या डोक्यामध्ये होती। आता 14 पासून 24 पर्यंत मी नव्हतो। तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहेत हेच फक्त 2% काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास 23% काम हे उचललेलं आहे। आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो 5.68 TMC प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे 27,543 हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे। म्हणजे जवळपास 68 ते 70 हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलिताखाली येणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येतात, हो, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प महत्वाचा आहे। अशी आणखी कुठल्या प्रकल्पाच्या संदर्भात मागणी करताय आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार? नाही, मागणी अजून एक हे पहा, आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं। आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार आहे ते परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना। आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना, इथं 65,000 खुर्ची टाकली जवळपास, तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय। आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी 2 तालुक्यासाठी 3.5 TMC पाणी नवीन आम्हाला मागायचंय। म्हणजे त्या 2 तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल यासाठी मी हा प्रयत्न करतो। माननीय विखे पाटील साहेब आहेत, आम्ही प्रयत्न करतोय। अजित दादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे। तर अजितदादांनाही विनंती केलेली आहे, विखे पाटील येतो म्हणले ना, आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब माझ्या मतदारसंघातील, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मतदारसंघातले आहे
त्यामुळं जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे. त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलाय. आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले 2 मंत्री बी आहेत, परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही, मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही. परंतु जिल्ह्यातले आमदार, काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब, मोनिकाताई यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. 2 ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. मच्छिंद्रगडावर पण कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि इथे आहे. कसं स्वरूप असणार आहे नेमकं? नाही, हा मुख्य कार्यक्रम आहे. मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या म्हणजे जे गर्भगृह आहे त्या ग्रहाचं 10 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते. कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय, महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते नाथ संप्रदायाचं जे ठिकाण आहे, आमची मच्छिंद्रनाथाची जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवरती माननीय मुख्यमंत्री दर्शन घेतील. म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मेसेज जाईल की राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ते 10 कोटी रुपयाचं फक्त मंदिराचा गाभारा, ओनली गाभारा जो आहे, कारण मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आम्हाला दर्शनाला अडचण आली, यावेळेस अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते संपूर्ण गाभाऱ्याचं काम, खूप मोठं काम आहे ते काम करतोय आणि त्याचा शुभारंभ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करतोय. आणि त्याही कार्यक्रमाला विखे पाटील साहेब, सेम राम शिंदे साहेब, मोनिकाताई हे सर्वजण त्या ठिकाणी, कारण मच्छिंद्रनाथ वरती आहेत आणि कानिफनाथ खाली आहे. म्हणजे उभं राहिलं तर आष्टी तालुक्यात आणि खाली पाहिलं तर पाथर्डी तालुका दिसतो. पहिला विकासाचा मुद्दा घेऊन जाहीर निवडणुकीनंतर तुम्ही आज हे भूमिपूजन करताय. अजून कसल्या पद्धतीचा विकास जो आहे तो आष्टी पाथर्डी शिरूर मतदारसंघात करायचा? नाही, सुरुवातीला माझं लक्ष शिक्षणावर, तर मी शिक्षणावर केंद्रित केलं, जरेवाडी पॅटर्न चालू केला. दुसरं मी आश्वासन दिलेलं होतं की हा प्रकल्प मी पूर्ण करेन. या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचे जेवढे सगळे गाव आहेत या सगळ्या गावामध्ये मला अबाऊ 70% वोट आहे. अबाऊ 70% एकट्याला मला. दरेकर नाना माझ्या शेजारी बसलेले, त्यांचा हा मूळ मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा. मलाही मानणारे लोक आहेत आणि जनतेने विश्वास ठेवलाय की हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर सुरेश धसला निवडून दिलं पाहिजे. कारण 10 वर्षामध्ये 2% काम झालं आणि आता जे आहे ते आम्ही हा प्रकल्प आमचा पूर्ण करून घेतला आणि आमचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवरती. आणि मुख्यमंत्र्यांनी आता 300 कोटी रुपये रिअप्रोप्रिएट करून दिले आम्हाला. 71 कोटी रुपये आमच्या 2 गावाच्या पुनर्वसनाला लागतायत. मागचे काही शेतकऱ्यांचे 13.5 कोटी रुपये द्यायचे आणि बाकीचे पण शेतकऱ्याचे आता आम्हाला भूसंपादन करायचे. साधं भूसंपादन सुद्धा नाही. मध्ये एक 48 हेक्टर केलं होतं, ते मी केलं होतं आणि त्यातले 13 हेक्टरचे पैसे अजून द्यायचे राहिलेले. तर ते पैसे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की कुंटेफळ, साठवण तलाव आणि शिंपोरा पाईपलाईन साठी मी 300 कोटी रुपये दिले. आताच मला ACS साहेबांचा फोन आला होता की ते आमचे रिअप्रोप्रिएशन फायनल होत आहे, उद्यापर्यंत हे होतील आणि परवापर्यंत पुनर्वसनाचे पैसे द्यायला कलेक्टरांकडे पैसे येतील. अण्णा, सीना प्रकल्प देखील असंच तुम्ही जे तोडून काम केलं होतं, मात्र तुमचं नाव हे सगळं कुठे या सगळ्या प्रकल्पामध्ये आलं नव्हतं. हे पहा, सीना ते मेकरी ही योजना 97% मीच पूर्ण केली. फक्त स्विच रूमचा कलर राहिला होता, तेवढा कलर हाणला आणि माझ्या पुढे जे 14च्या नंतर आमदार आले त्यांनी त्यावेळेस याच मुख्यमंत्री महोदयांना बोलवलं, देवेंद्रजींनाच बोलवलं. वाईट त्यात मला एवढं वाटलं होतं की मला त्या कार्यक्रमाला निमंत्रित सुद्धा केलं नव्हतं. मला त्याचं वाईट वाटलं, कारण 97% योजना मी पूर्ण केली. आता ती योजना कार्यान्वित झालेली आहे. ही योजना वेगळी आहे. हिचं स्वप्न 2005 ला आणि 5-6 ला
या 2 वर्षामध्ये पाहिलं आणि ते मूर्त स्वरूप माझं आता 2024ला माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मला माहिती आहे की माझे मुख्यमंत्री या प्रकल्पाला पैसे कमी पडून देणार नाहीत, अजितदादा पैसे कमी पडून देणार नाहीत. दोन्ही प्रकल्प पूर्ण होतील आणि राहिलेलं उंची वाढवण्याची जर परवानगी दिली, पाणी 4 TMC आम्हाला मिळेल अशी आशा आहे. कारण कृष्णा खोरे तंटा लवादाच्या समोर आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि मराठवाड्याच्या वाट्याला 23.66 TMC पाणी आलेलं आहे. त्यातलं मराठवाडा म्हणजे बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आहे. तर 5.68 TMC आमच्या वाट्याला आहे आणि उर्वरित धाराशिवचं पाणी आहे 5 तालुक्याचं. अण्णा, तुम्ही अजितदादांना निमंत्रण दिलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने होती? आता पालकमंत्री आहेत जसं तुम्ही सांगितलं की त्यांना देखील आम्ही बोलवतो, तर निमंत्रण तुम्ही दिलंय का? आणि त्यांची काय दिलंय निमंत्रण दिलंय. त्यांचे जे PS वगैरे आहे कालपर्यंत फोनही केलाय, आज परत फोन बी करणार आहोत आणि दादांनीही यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करणार. पालकमंत्री अजितदादांना निमंत्रण दिले, परंतु 2 मंत्री इतरही बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांना काही निमंत्रण दिलंय का? आता मी येताना बॅनर्स बघितले, त्या बॅनर्सवर मात्र त्यांचे फोटो दिसून आलेले नाही, प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांची नावं आहेत. जे प्रोटोकॉलचं पत्रिका आहे, पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांची नावं आहेत. पत्रिकेमध्ये नाव असल्यामुळं बाकीचं काय सोंग ढोंग, आता हे पोरं सोरं पोस्टर लावत असतात, ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतोय काय लावतोय पोस्टर. आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना, मी दुसऱ्यांचे पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहेत, त्यामुळे आता मला परत पोस्टर चिटकवायला लावू नका अशी माझी विनंती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 55 दिवस झाले. कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्यांचा घातपात झाला आहे किंवा ते पुरावे जे आहेत ते नष्ट करण्याची भीती जी आहे ती आज धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे. बरोबर आहे, धनंजय जो बोलतो आहे, धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही. परंतु कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे? तो काय पुरावे नष्ट करतो? पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेंनी यांनी केलेलं आहे. विष्णू चाटेंनी 10 तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर CID समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे. परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही. पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला, मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्यात टाकला असावा त्यांनी, तर ते लवकरात लवकर सापडेल. आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे. 5 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही या संदर्भात कृष्णा आंधळे संदर्भात काही वरती चर्चा करणार, त्या तपास यंत्रणेला काही सूचना करणार? नाही साहेब, तपास यंत्रणेबरोबर मी सतत बोलतोय, त्यांच्याशीही बोलतो. हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे, कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते, कुणाबद्दलच काही प्रेम नाही. ते निघालं की एकटंच कुठेही निघतं, तसं ते गेलेलं आहे. आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार? पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा CIDच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही. धनंजयचा त्रागा रास्त आहे आणि मी धनंजय बरोबर आहे. मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे. मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे DYSP त्यांना विचारलं, ते म्हणले आमचा तपास चालू आहे. आणि SP त्यांना LCBचे पण सहकार्य दिले. तर काय नाव ते DYSP? चोरमले DYSP तपास करतायत. महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत. त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे, मला वाटतं IBN ATNनीच ती मुलाखत घेतली होती. एवढं लेकरू आहे, त्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे. ते आरोपी सापडलेच पाहिजेत, कोणी असो. आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे. तुम्ही परळी मतदारसंघातले 73 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात कागदपत्र दाखवली होती, अजितदादांना देखील दिले, त्याच्यावरती नाही दिले, अजून नाही दिले. त्याच्यावरती चूक झाली. ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून, मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे. 73 कोटी हे 2021 सालापासून 23 सालापर्यंत उचलले गेले. जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली. मागील 2 वर्षाची काढून उपयोग नाही.
मागील 21 पासून काढावी लागेल आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल. कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत, लफडीच म्हणा, काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना, त्याच्यासाठी मीच आंदोलन केलं ना सुरेशजी, मीच आंदोलन केलं. जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे, मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे, तुमच्याकडे सेव असेल. कशासाठी भांडायला गेलतो मी? जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर 40-40 हजार, 30 हजार, 20 हजार हे कोणाच्या काळात? मविया सरकारच्या काळात होते. हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो, आम्ही तर भांडतच होतो. आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले, कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले, याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे. त्याचे कागदपत्र काढतोय मी. आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणारे परळी नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, तो अजून सगळे कागद नाही आले. 73 कोटी तर किरकोळ आहेत, अजून ह्याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत. अजून बरंच आहे, तेलबिया आहे, आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे, पण आता सध्या सवडच नाही. त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून. आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काही माझ्याकडे प्राप्त झालेले ते मी काढत नाही आता सध्या, कारण कार्यक्रम माझा आहे. आणि संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत, त्याच्यानंतर बोलतो. आणि 73 कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहेत. परळीमध्ये आज काही व्यापारी, सोने व्यापारी, आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या केला. एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिय्या केलेला होता. म्हणजे हिंमत वाढली, सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची. यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत हे आकाच्या आणि यांच्या भीतीने. मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा. 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले. यादी देतो, तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत. शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या. मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरात त्याच्या जागेवर घर बांधतोय, आता सुद्धा बांधतोय. म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून, बोगस कामं चालू ठेवतोय. आणि मध्ये परळीला पूर आलता, पूर. यांनी परळीचे नाले सोडले नाहीत, नदी सोडली नाही, सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का. आणि त्याच्यामुळं परळी शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते 10-10 हजाराचे किट देतो म्हणून. अरे तुमचे 10-10 हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे? पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले, नदी तुंबवली, त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं. आणि काही काही राख सम्राट आहेत ना, यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे. जरा जाऊन बघा तिथले काही राख्या. आणि माझं मत आहे इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं. हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता, पण बाकीचे आकाच्या खालचे जे छोटे आका, त्याच्यापेक्षा छोटा आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सुल्लू आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा. यांचे बी राज्यपालाच्या मला एवढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना. हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे 300 हायवा असल्याचा आरोप तुम्ही केला होता, मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे. जाऊन बघा ना, मी म्हणतो म्हणून नाही. टायर 300 आहे ना, 100 म्हणलो, अजूनही ठाम आहे. 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी. ते तुम्हाला 15 वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो. कस काय राहतो तो? कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे. भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लफड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको. मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय. खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे.
ते काय सांगायला, खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये पुणे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाहीये. सगळे जे माग फार डेंजर प्रकरण झालं ना, ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे, त्याच्यात कोण होतं? भास्कर केंद्रेच होता, तपास अधिकारी हे ते. अरे गर्भपात केलेले, गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही? PCPNDTच्या ऍक्ट नंतर दाखल झाले. अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही? मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना. भास्कर केंद्रे काय संत तुकाराम आहे काय सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही? होऊन जाऊ द्या ना तपासणी, यांच्याकडे किती पैसे आहेत ते. हे जे भास्कर केंद्रे, सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा, त्याचे पत्र देणार आहेत आम्ही. OACBच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं. भास्कर केंद्रेचे तर ED लावावं लागल. भास्कर केंद्रे लय मोठा माणूस आहे, बारीक नाही. 15 वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणल्यावर काय सोपा माणूस आहे का? सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की करुणा शर्माच्या गाडीतली बंदूक ठेवली नाही, सुरेश दसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी. हे बघा, अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं, मीडियाला बोललोय. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना. व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते, तेच येते. बाकीच्या पोलिसी वेशात नाही ते, बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक, मोबाईल बाजी ठेवले असते. उघड दिसतं सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे. उघड आहेत ते. तुम्ही कशाला सावाचा आव आणताय? आणि आता LCB ला येऊन बसला. LCB सचिन सानपच चालवतो वाटतं. आणि बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका, मोठमोठाले आका बागा. हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत, हे तर जाणारच आहेत. हे यांची तक्रारी केल्यावर हे का राहणार आहेत का? हे सस्पेंड होतील. आणि माझं म्हणणं आहे, इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात, किंवा गँग्स ऑफ काय म्हणतात ते, वशेपूर म्हणतो ना, मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर, तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं काम बघावं. मी नाही त्यातली, असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळ्याच ह्याच्यात आहेत. मुख्यमंत्री येतात बीडमध्ये, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय स्पेशली तुम्ही बोलणार आहात का? आणि एकंदरीत बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने चाललंय थांबलं पाहिजे यासाठी काही नाही काय थांबलं पाहिजे? माणसं मारायला लागलो का मग थांबन? हे आमचे माणसं मारायचे थांबल्यावर थांबल ना. अजून बराच तपास व्हायचा आहे, अजून बरेच आरोपी पकडायचे, बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचे, वाळूवाले राहिलेत, अजून राखेवाले. आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पडलेले, रात्री 9च्या नंतर गाड्या काढते. हे जरा SP आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे. आणि तिथलं जे ह्याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय, थर्मलचा. ओके, सचिन सानप पण हे संत झालेत का? भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणा, तिथं बसा तुम्ही, आम्ही येऊ दर्शनाला, जनता. चला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.